माझी टीम स्पंदन जोधाले आपणास सांगण्यास गर्व वाटतो की आज आपण डॉक्टर देशमुख ज्यांचं वय 77 वर्ष होतं आणि त्यांचं वजन फक्त 27 किलो आणि त्यांचे फुफ्फुस 90% पल्मोनरी फायब्रोसिस होते, ही खूप हाय रिस्क ज्यांना सिव्हिअर आयोर्टिक स्टेनोसिस होतं, ही विदाऊट ऑपरेशन टावी या शस्त्रक्रियेद्वारे आपण पूर्ण भूल न देता सक्सेसफुली केली आहे. आणि आज तो पेशंट ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी हा आपल्या इथं कॉन्फरन्स हॉलमध्ये येऊन स्वतःची प्रतिक्रिया देत आहे. या प्रकारच्या ॲडव्हान्स शस्त्रक्रिया आपण स्पंदन रुग्णालयामध्ये आता इझिली अवेलेबल झाल्या आहेत. ही शस्त्रक्रिया खूप हाय रिस्क होती आणि पूर्वी फक्त काही ठराविक हॉस्पिटलमध्ये किंवा ठराविक सिटीजमध्ये उपलब्ध होती, पण आता आपल्या मिरज जी आरोग्य पंढरीमध्ये ओळखली जाते आणि त्याचं नाव पूर्वी हे जगातलं असं शहर आहे ज्या ठिकाणी डॉक्टरांची संख्या सगळ्यात जास्त आहे आणि सगळ्यात बेस्ट डॉक्टर आहेत, ते नावलौकिक परत मिळवण्याचा जो छोटाफार माझा प्रयत्न आहे त्याला म्हणजे काय त्या मार्गे सुरू झालेले आहे. आपण ओपन हार्ट सर्जरी आयोर्टिक स्टेनोसिस जी लागतं ती न करता टावी करण्याचा निर्णय घेतला, कारण ह्या पेशंटमध्ये खूप रिस्क होती ओपन हार्ट सर्जरी केली आणि त्याच्यामध्ये 50 ते 70% हा पेशंटच्या जीवाला धोका होता. त्यामुळं ही विदाऊट ऑपरेशनची सर्जरी करण्याची टावी शस्त्रक्रिया करण्यात आली, ज्याच्यामध्ये ओपन हार्ट सर्जरीपेक्षा कमी रिस्क होती आणि विदाऊट गोळेखाली सुद्धा करणं शक्य होतं, कारण आपल्या पेशंटला 90% लंग डॅमेज असल्यामुळं वजन फक्त 27 किलो असल्यामुळं मोठी भूल देता येणं शक्य नव्हतं. यात काय ही शस्त्रक्रिया दुर्मिळ म्हणता येईल, कारण इतकी हाय रिस्क शस्त्रक्रिया आपल्या भागात झाली नव्हती लक्षात, कारण फक्त ही टावी प्रोसेस नसून इतक्या कमी वजनाच्या ज्याचं ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची गरज होती, रक्तामधलं कार्बन डायऑक्साईड हे खूप जास्त होतं, त्यामुळं ड्युरिंग प्रोसिजर ही ऑन टेबल डेथची सुद्धा शक्यता होती. त्यामुळे ही शस्त्रक्रिया दुर्मिळ आहे आणि बिकॉज ऑफ आवर स्पंदन टीम, ज्यामध्ये वन ऑफ द बेस्ट डॉक्टरची टीम आहे आमची, तसेच जे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत ज्यातले इथले जे मशिनरीज आहेत ते जगातले सगळ्यात बेस्ट मशिनरीज आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही आमच्या स्पंदन टीमद्वारे व बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर पण शक्य झाले.